हाय नमस्कार शेतकरी मित्रांनो, शिमला मिरचीची लागवडीची चाहूल लागलेली आहे। एप्रिल महिना संपला, मे महिन्याला सुरुवात झाली आणि 15 मे पासून लागवडीचं गती आहे ती वाढत जाणार आहे। एप्रिल महिन्यात बी बऱ्याच शेतकऱ्यांनी लागवडी केलेल्या आहेत। 1 मेला सुद्धा बऱ्याच शेतकऱ्यांनी लागवडी झालेल्या आहेत। आज 2 तारीख आहे। शेतकरी मित्रांनो, बेडचं प्रिपरेशन कसं असणं गरजेचं आहे, बेड किती अंतरावरती सोडायचे आहेत, 2 बेडमधील अंतर किती असावं, 2 रोपातील अंतर किती असावं, बेडवरती बेसर डोस कोणता घालायचा आहे, शेणखत किती असावं आणि मल्चिंग कोणत्या प्रकारचं असावं, त्याला होल किती इंची असावं आणि रोपाची लागवड कशी करावी याचं मी आता व्हिडिओ बनवत आहे। कारण प्रत्येक शेतकऱ्याला ऑफिसमध्ये येऊन हे विचारणं शक्य नाही, कारण ऑफिस टायमिंग 8-10 तासापर्यंत वेटिंग करावं लागतं आणि काय शेतकऱ्यांना फक्त एवढीच माहिती घ्यायची असते, त्याच्यामुळे शेड्यूल नसतं आणि एवढीच माहितीसाठी 8 तास वेटिंग करावं लागतं। तर त्या शेतकऱ्यांसाठी आहे आणि हा बेसर डोस शेतकरी मित्रांनो मी देतोय तो 15 जूनच्या आतील लागवडीचा आहे। त्यानंतर बेसर डोस चेंज होण्याची शक्यता आहे, त्याच्यामुळे ज्यांची लागवड 15 जूनच्या आत आहे त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे। शेतकरी मित्रांनो, ज्यांना ह्या व्हिडिओची गरज आहे त्यांनी सुरुवातीपासून अगदी शेवटपर्यंत बघायचं आहे। ज्यांना बघायचा नाही, म्हणजे निगेटिव्ह मी पहिल्याच वाक्यात बोलतोय, बघायचा नाही त्यांनी इंस्टा असू द्या, फेसबुक असू द्या, यूट्यूब असू द्या, याच्यातून डायरेक्ट एक्झिट व्हायचं आहे, म्हणजे अनफॉलो सुद्धा केलं तर चालेल। मी इथंपर्यंत सांगतोय कारण चांगल्या लोकांची आपल्याला गरज आहे, वाईट लोकांची आपल्याला अजिबात गरज नाही, त्यांची आपल्याला सावली सुद्धा लागून घ्यायची नाही। शेतकरी मित्रांनो, एकरी आपण शिमला मिरचीचं 100 टन उत्पादन गेल्या वर्षी अनेक शेतकऱ्यांना काढून दिलं। मोठ्या सेगमेंट तर छोट्या सेगमेंटचं उत्पादन हे 70 टनापर्यंत आपण काढून दिलं। शेतकरी मित्रांनो, ते कशा पद्धतीने काढून दिलं, त्याच्यासाठी काय तयारी होती हे मी बेसिक तुम्हाला सांगतो। याच्या पुढे सुद्धा मी व्हिडिओ बनवणार आहे, तर व्हिडिओला आपण सुरुवात करूया। शेतकरी मित्रांनो, बेड किती अंतरावरती असणं गरजेचं आहे, 2 बेडमधील अंतर किती असणं गरजेचं आहे मी आता तुम्हाला दाखवतोय। शेतकरी मित्रांनो, हा बेड आहे असं समजा, बरोबर, आणि दुसरा एक बेड समजून घ्यायचा आहे। शेतकरी मित्रांनो, हे समजायचं आहे, हे 2 बेड आहेत, या 2 बेडच्या सेंट्रल वरती आपण लॅटरल टाकलंय असं समजायचं आहे, बरोबर। या 2 बेडच्या सेंट्रल वरती लॅटरल आहे किंवा सेंटर ते सेंटर अंतर, म्हणजे बघा लॅटरल ते लॅटरल किंवा सेंटर ते सेंटर अंतर हे 4.5 फूट असणं गरजेचं आहे। शिमला मिरचीच्या लागवडीचा आपण विचार करतोय आणि त्याचा आहे बघा, सेंटर ते सेंटर अंतर 4.5 फूट, जसं की लॅटरल टू लॅटरल अंतर 4.5 फूट। या पद्धतीने आपल्याला बेड सोडून घ्यायचे आहेत। शेतकरी मित्रांनो, काही शेतकऱ्यांचं म्हणणं असेल की साहेब 20 mm ची मी लॅटरल टाकू किंवा 16 mm ची टाकू, तर शेतकरी मित्रांनो, जमिनीच्या कंडिशनवरती आपण पाणी सोडणार आहे, वापसा कंडिशनवरती सोडणार आहे। जर 16 mm लॅटरलसाठी आपण 1 तास पाणी सोडणार असेल तर 20 mm च्या लॅटरलसाठी 45 किंवा 30 मिनिट पाणी सोडणार आहे। ते आपण वापसा कंडिशनच्या हिशोबावरती सोडणार आहे, त्याच्यामुळे 20 mm सुद्धा टाकू शकता काही शेतकरी किंवा 16 mm किंवा 20 mm सुद्धा टाकू शकता। काही शेतकऱ्यांचं म्हणणं आहे सर एकाच बेडवरती डबल लॅटरल टाकली तरी चालेल का? शेतकरी मित्रांनो, डबल टाकली तरी सुद्धा काय हरकत नाही, सिंगल टाकली तरी सुद्धा हरकत नाही। डबल टाकून आपण 1 तास पाणी देणार असेल तर सिंगल टाकून आपण 2 तास पाणी करायचं आहे, म्हणजे सोपं आहे। ज्या भागामध्ये लाईटचं शॉर्टेज आहे किंवा लाईटचं लोड शेडिंग आहे त्या शेतकऱ्यांनी 2 लॅटरल टाकली तरी चालू शकतं, काय हरकत नाही। त्याच्यामुळे लॅटरलचा प्रश्न संपतोय। यानंतर बेड ते बेड अंतर 4.5 फूट झालं। रोपातील अंतर म्हणजे रो टू रो डिस्टन्स संपलेला आहे। प्लॅन टू प्लॅन डिस्टन्स, 2 झाडातील अंतर किती ठेवायचं आहे, तर शेतकरी मित्रांनो या पद्धतीने झिगझॅग पद्धतीने 1.5 फुटावरती ही लागवड करायची आहे। म्हणजे हे अंतर 1.5 फूट 1.5 फूट 1.5 फूट या पद्धतीने लागवड करायची आहे, 1.5 फुटाने झिगझॅग। शेतकरी मित्रांनो, म्हणजे हे अंतर किती असणार आहे, हे अंतर हे 9 इंच असणार आहे, बघा लक्ष द्या, आणि हे अंतर 1.5 फूट असणार आहे। 1.5 फुटाने अशी झिगझॅग पद्धतीने लागवड करायची। आता इथे अजून एक प्रश्न उद्भवतोय की 1.5 फुटानेच झिगझॅगच लागवड काय करायचे, 1.5 फुटाने आम्ही समोरासमोर का लागवड करत नाही, का करू शकत नाही? तर समोरासमोर लागवडीचं आणि झिगझॅग लागवडीचं मी तुम्हाला थोडक्यात समजून सांगतोय। बघा, झिगझॅग पद्धतीने लागवड केली, इथं ढोबळीचं शिमलाचं आपण रोप लावलं असं समजा, तर हे डेव्हलप होताना फांद्या या बाजूने डेव्हलप होणार आहेत, या बाजूने। आणि जर समोरासमोर आपण लागवड केली, रोप लावलंय ढोबळीचं, तर याच्या फांद्या एकमेकांमध्ये समोरासमोर लागवड केलेल्याच्या मिक्स होण्याची शक्यता राहते, व्हेंटिलेशनचा अभाव होऊ शकतो। आणि शेतकरी मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे बजबकर टेक्नॉलॉजी कॉन्टॅक्ट इन्सेक्टिसाइडवरती ब्लॅक थ्रिप्सचं कंट्रोल करते, त्याच्यामुळे स्प्रेचं कव्हरेज जाणं गरजेचं आहे। याच्यामध्ये स्प्रेचं कव्हरेज जात नाही, आतमध्ये स्प्रे जात नाही, फांद्या अडकल्यामुळे आतल्या फळाला थ्रिप्स चाटू शकतं, आतल्या पानामध्ये थ्रिप्स राहू शकतं, त्याच्यामुळे स्प्रेचं कव्हरेज होईल
असं 1.5 फुटांनी झिगझॅग पद्धतीने आपण लागवड केलेली आहे. याच्या खाली सुद्धा लागवड यायची नाही. 6 फुटावर काय शेतकरी लागवड करू म्हणते, काय जण फुटावरती लागवड करू, तर अशा प्रकारे लागवड करायची नाही, आपल्याला 1.5 फुटांनीच करायचे आहे. कारण स्प्रेचं कव्हरेज मिळणं गरजेचं आहे. मी पुन्हा पुन्हा सांगतोय, त्याच्यामुळे समोर लागवड टाळा. 1.5 फुटाने झिगझॅग या पद्धतीने लागवड करायची. असं केलं तर शेतकरी मित्रांनो आपल्याला रोपांची संख्या किती बसणार आहे एकरी 1.5 गुणिले 1.5 म्हणजे 1.5 फुटांनी झिगझॅग केली, ही झिगझॅग असं समजा, झेड आहे असं समजा, 1.5 फुटांनी केली तर आपल्याला एकरी 13,000 रोपांची संख्या बसणार आहे. बरोबर, या पद्धतीने आपल्याला लागवड करायची. शेतकरी मित्रांनो याच्यानंतर आपण शेणखत किती घालायचं, बेसल डोस किती घालायचं ते बघणार आहोत. तर बघा, शेणखत जर तुम्हाला 100 टन उत्पादन घ्यायचं असेल एकरी 13,000 रोपामध्ये, सहज शक्य आहे. बऱ्याच शेतकऱ्यांचा प्रश्न असेल 100 टन कसं शक्य आहे साहेब, ऊस सुद्धा निघत नाही. अशा शेतकऱ्यांनी जुलैमध्ये किंवा ऑगस्टमध्ये एकदा प्लॉट बघायला यायचे आहेत, किंवा गेल्या वर्षीच्या शेतकऱ्यांचं मनोगत बघायचं आहे. मनोगत बघून भागत नसेल तर ह्या वर्षी तुम्ही प्लॉट बघायला यायचं आहे 100 टन, आणि ते नोव्हेंबरमध्ये फायनल होतं किंवा डिसेंबरमध्ये किती टन एकरी निघालं. तर जास्त उत्पादन घ्यायचं असेल तर एकरी कमीत कमी 7 ट्रॉली, दोन चाकीच्या 7 ट्रॉली, कमीत कमी जास्तीत जास्त 10 किंवा 15 ट्रॉली शेणखत तुम्ही घालायचं आहे. शेतकरी मित्रांनो बघा, 10 किंवा 15, 20 ट्रॉली सुद्धा शेणखत घालणारी शेतकरी आहेत. शेतकरी मित्रांनो शेणखत एवढं का घालायचं आहे, न्यूट्रिशन म्हणून घालायचं आहे का शेणखत, तर शेतकरी मित्रांनो अजिबात न्यूट्रिशन म्हणून शेणखत घालायचं नाही. तो एक सॉइल कंडिशनर म्हणून शेणखत घालायचा आहे. याने काय होईल की जमिनीचा ऑर्गॅनिक कार्बन आपल्याला वाढवायचा आहे. ऑर्गॅनिक कार्बनने काय होईल, जमिनीचा EC, pH, ऑर्गॅनिक कार्बन वाढल्यामुळे जमिनीमध्ये मायक्रो ऑर्गॅनिक संख्या कमी होत चाललेली आहे, त्याची वाढ शेणखतामुळे होईल. त्याचप्रमाणे जमिनीमध्ये आपण वेगवेगळे केमिकल घातल्यामुळे जे फिक्सेशन होत आहे ते फिक्सेशन थांबवण्यासाठी, चिलेशन करण्यासाठी शेणखत गरजेचं आहे. शेणखतातील ऑर्गॅनिक कार्बन गरजेचं आहे. ऑर्गॅनिक कार्बन डेव्हलप असेल, OC असेल आपल्याकडे जास्त प्रमाणात, तर आपण मायक्रो ऑर्गॅनिझमची संख्या वाढवू शकतोय, ध्यानात ठेवा. बरोबर, आणि मायक्रो ऑर्गॅनिझमच्या शरीरातून सिक्रेशन होणारे ऍसिड आहेत ते अन्न झाडाचं आहे, हे लक्षात ठेवा. याच्यावरती डिटेल व्हिडिओ मी बनवणारच आहे, याच्या पुढे असेच व्हिडिओ बनवणार आहे. त्याच्यामुळे ऑर्गॅनिक कार्बन जर आपल्याला वाढवायचं असेल तर शेणखत गरजेचं आहे. 10 टन तुम्ही जर शेणखत घातलं आणि 25 किलोची 13-40-13ची बॅग जरी घातली तरी न्यूट्रिशन बरोबर करू शकणार नाही ही बॅग. एवढं कमी न्यूट्रिशन आहे. त्याच्यामुळे याच्यामध्ये मुख्य, दुय्यम, सूक्ष्म अन्नद्रव्य मला किती टक्के मिळते हे बघू नका. सॉइल कंडिशनर म्हणून बघा, ऑर्गॅनिक कार्बन म्हणून बघा, मायक्रो ऑर्गॅनिझमचं फूड म्हणून बघा, 2 मातीच्या कणातील अंतर म्हणून बघा, पोकळी निर्माण होईल, हवा राहील आणि मायक्रो ऑर्गॅनिझम संख्या वाढेल आणि ऑटोमॅटिक आपलं आपटेक वाढेल. तर शेणखताबद्दलची जी समस्या होती ती 7 ट्रॉली, 10 ट्रॉली किंवा त्याच्यापेक्षा जास्त टाकू शकता. याच्यामध्ये वजा एक खेप तुम्ही कंपोस्टची सुद्धा किंवा मळीची सुद्धा करू शकता. कंपोस्ट कारखान्यातून मिळतं, मळी सुद्धा कारखान्याचीच आहे, ती टाकू शकता. एवढे याच्यातून एक खेप म्हणजे 4 चाकीच्या 2 ट्रॉल्या, ह्या सुद्धा आपण ह्या 10 किंवा 15 ट्रॉलीमधून वजा करून हे सुद्धा आपण टाकू शकतो. हा सुद्धा सॉइल कंडिशनर चांगला आहे. त्याच्यामध्ये काय शेतकऱ्यांचं असं पण आहे, साहेब मी कोंबड खत किती घालू, तर कोंबड खतामध्ये जास्त हीट असल्यामुळे एकरी फक्त आपल्याला 1 ते 1.5 टनच फक्त टाकायचं आहे कोंबड खत. म्हणजे हे रिसर्च केलेलं, ह्याचा अनुभव घेतलेला सांगतोय, उगीच काहीतरी सांगत नाही, उठायचं आणि काहीतरी सांगायचं. तर असं अजिबात बजबकरा टेक्नॉलॉजी करत नाही. जो बी मॉलिक्यूल बजबकरा टेक्नॉलॉजी देत असेल, जे बी शेड्यूल देत असेल ते संशोधित असेल, रिझल्ट असेल, तेच बजबकरा टेक्नॉलॉजी देते. त्याच्यामुळे उत्पादन एवढं निघतंय. प्रत्येक पिकाचं उत्पादन डबल आहे, जे बाहेरच्या देशातील शेतकरी करू शकत नाही, किंवा एवढं मोठं तंत्रज्ञान असून जे शक्य करू शकत नाही ते बजबकरा टेक्नॉलॉजीने आज शिमलाच्या बाबतीत केलंय. जगातील म्हणजे जगातील संशोधकांना सुद्धा थक्क करणारे एवढं उत्पादन काढून दिलेलं आहे. शेतकरी मित्रांनो कोंबड खत 1 ते 1.5 टन टाकायचं आहे. याच्यावरती कोंबड खत जास्त टाकू नका. आता शेणखत कोणतं टाकायचं आहे, तर शेणखत हे कुजलेलं टाकायचं आहे. शेणखत कुजलेलं नसेल तर फ्युजेरियम पिथियमची समस्या निर्माण होईल, कॉल रूटची समस्या निर्माण होईल, रूट रॉटची समस्या निर्माण होईल, आणि जास्त हीट असल्यामुळे जे कॉइलिंगचं आहे, कॉइलिंगचं सुद्धा प्रमाण वाढेल. म्हणजे कोंबड खत कसं हीट निर्माण झाल्यामुळे कॉईल होती मुळीची, तसं शेणखत सुद्धा ओला असल्यामुळे जमिनीमध्ये हीट तयार झाल्यामुळे कॉईलची सुद्धा समस्या होईल, फ्युजेरियमची होईल, रूट रॉटची होईल, कॉल रोडची होईल, आणि याच्यामुळे डम्पिंग ऑफ होईल. म्हणजे मर लागेल आणि मर परत कंट्रोल करता येणार नाही. याच्यासाठी शेणखत अतिशय महत्वाचं आहे. कुजलेले शेणखत असणं गरजेचं आहे.
बघा, कुजलेलं शेणखत गरजेचं आहे. असं कुजलेलं शेणखत असेल तर आपल्याला ऑर्गॅनिक कार्बन 30 ते 40% मिळेल. म्हणजे 1 टनातून 300 ते 400 किलो ऑर्गॅनिक कार्बन मिळेल. शेतकरी मित्रांनो, मार्केटमधून ऑर्गॅनिक कार्बन खरेदी करायची गरज नाही किंवा तो वायपट खर्च आहे. मी मागील व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलं, याच्यावरती डिटेल मी परत बोलणारच आहोत. तर आपण शेणखताचा आता बेसळ डोसमध्ये आपल्याला काय करायचं बघा, म्हणजे वर खत. याच्यामध्ये मुख्यतः 1846 आहे जे सध्या शॉर्टेज आहे. ते कसं ऍडजस्ट होतंय बघा, 10-26 आहे याच्यामध्ये. याला ऑप्शन 9-24-24 सुद्धा चालू शकतोय, म्हणजे शॉर्टेजमुळे. नसेल तर 10-26च पाहिजे. जर जमीन शारपट नसेल, म्हणजे ज्या जमिनीवरती सोडियम आणि क्लोरीनचं प्रमाण कमी असेल, शारपट नसेल, जमीन स्वच्छ असेल, अशा जमिनीत एमओपी टाकायचा आहे. आणि ज्या जमिनीत जमीन शारपट असेल, ज्या जमिनीवरती पांढरासा लेअर आलाय, त्या जमिनीमध्ये एसओपी टाकायचा आहे. म्हणजे हे शेतकऱ्यांनी ठरवायचं आहे, मी एमओपी टाकू किंवा एसओपी टाकू, कशाला ऑप्शन द्यायचा आहे. तर जी जमीन शारपट कमी आहे अशा जमिनीत एमओपी टाकलं तर चालेल. एसओपी ज्या जमिनीत शारपटपणा आलेला आहे, पांढरटचा लेअर आलेला आहे, त्या जमिनीमध्ये एसओपी टाकायचा आहे. शेतकरी मित्रांनो, मी तर सांगेन एसओपीच निवडा. शक्यतो महाग आहे थोडंसं, पण एसओपी निवडा. त्यानंतरचं आहे ते आपल्याला एसएसपी सिंगल सुपर फॉस्फेट आहे. त्यानंतर आपल्याला हुमणी, वाळवी, निमॅटोड लागू नये म्हणून फरटेरा रिजंट आणि 7 नंबरला कार्बोफ्युरॉन. बघा, ज्या शेतकऱ्यांना पोहोचवणं शक्य नाही त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे. 1846 आहे, 1 किंवा 2 टाकू शकता. सॉरी, एक और असं म्हणतो 2, नाहीतर हे अर्ध व्हायचं. ह्याच्यामध्ये सुद्धा 1 किंवा 2 असं लिहितो, किंवाच लिहितो सरळ, किंवा 2. एमओपी असेल तर 2 टाका, एसओपी असेल तर 1 टाकलं तरी चालेल. एसएसपी किती टाकायचं आहे? 4 बॅगा टाकायच्या आहेत. फर्टेरा किती टाकायचा आहे? 2 किलो एकरी टाकायचा आहे. रिजंट किती टाकायचा आहे? एकरी 2 किलो टाकायचा आहे. कार्बोफ्युरॉन किती टाकायचं आहे? एकरी 2 किलो टाकायचा आहे. शेतकरी मित्रांनो, या खतामध्ये मायक्रोन्यूट्रन अजिबात मिक्स करायचं नाही. 50 किलोची बॅग असेल, 25 किलोची बॅग असेल किंवा 51 किलोची बॅग अजिबात मिक्स करायला नाही, कारण याच्यामध्ये आपण फॉस्फरस जास्त टाकतोय. सध्या फेसबुक, यूट्यूब, इंस्टावरती एवढ्या भयान प्रमाणात असं चुकीचं सांगितलं जातं की 1846 10-26 असेल त्या बेसोड डोसमध्ये मायक्रोन्यूट्रन मिक्स करा म्हणून सांगितलं जातं. हे अतिशय चुकीचं आहे. शेतकऱ्यांचं नुकसान करायचं नाही. आपल्याला जर माहिती नसेल टेक्निकली गोष्ट तर अजिबात सांगू नका. आपण शेतकऱ्याचं नुकसान करून जमीन फिक्सेशन करू नका, नापीक करू नका, जमिनीला शारपट बनवू नका. भुजबकर टेक्नॉलॉजी एकाच बेडवरती 5-5 पिकं घेत आहे, याच्यावरती घेत आहे, फिक्सेशन होऊ देत नाही कोणत्याही केमिकलचं. शेतकरी मित्रांनो, इथं अजिबात मायक्रोन्यूट्रन टाकायचं नाही कोणतंच. बघा, याच्यामुळे फिक्सेशन होण्याची संभवता नाही. त्रिकालबाजी सत्यच आहे. तो फॉस्फरस बरोबर यातील झिंक गेला तर फॉस्फरस बरोबर फिक्सेशन होईल, झिंक फॉस्फेट तयार होईल. आता काही तज्ज्ञांचं म्हणणं आहे, शंका येणारच आहे, इथं सिंगल सुपर फॉस्फेट टाकता, इथं कॅल्शियम नाही का आणि फॉस्फरस आणि कॅल्शियमचं फिक्सेशन होणार का? तर नक्कीच होणार. तर याच्यासाठी काय करायचं आहे, सिंगल सुपर फॉस्फेट मोकळ्या जमिनीत टाकलं तरी चालू शकतं सुरुवातीला. बघा, आणि त्यानंतर हा बेसोडोस एकत्रित घातला तरी चालेल. जर तुम्हाला संभावना वाटत असेल, याच्यामध्ये सुद्धा फॉस्फरस आहे, सल्फर आहे, कॅल्शियम आहे, पण जर तुम्हाला टेक्निकली अजून शेती करायची आहे, याच्या पुढे सुद्धा विचार करून करायचा आहे, तर सिंगल सुपर फॉस्फेट तुम्ही मोकळ्या जमिनीवरती टाका. जेवढं सिंगल सुपर फॉस्फेट तुम्ही जमिनीत 4च्या ऐवजी 10 सुद्धा घालू शकताय, तेवढी जमीन भुसभुशीत होईल, अपटेकचं प्रमाण वाढेल. या ठिकाणी सिंगल सुपर फॉस्फेट आणि युरियाचं जर कॉम्बिनेशन केलं तर आपल्याला 1846 मिळत नाही, ते सुद्धा आपल्याला बनवता येईल. त्याच्यामुळे सिंगल सुपर फॉस्फेट टाकायचं आहे. शक्य असेल शेतकऱ्यांना तर सिंगल सुपर फॉस्फेट बरोबर जिप्सम सुद्धा टाकलं तरी चालेल. तो चांगला भूसुधारक आहे, जमीन भुसभुशीत करेल.
हा बेसर डोस लक्षात घ्यायचा 1846 1 किंवा 2, 1026 1 किंवा 2, MOP असेल तर 2, SOP असेल तर 1, सिंगल सुपर फॉस्फेट असेल तर 4, फर्टेरा असेल तर 2, रिजंट 2 आणि कार्बोफ्युरॉन 2 या पद्धतीचा बेसर डोस टाकायचा आहे. मायक्रोन्यूट्रन अजिबात घालायचं नाही, जमीन फिक्सेशन करायचं नाही, नापीक बनवायचे नाही. असं केलं, असं घातलं तर आपल्याला एकूण ॲव्हरेज मधून आपण कमी येऊ, कारण फिक्सेशन होऊन भुजबळ टेक्नॉलॉजी याच्यासाठी सुद्धा चिलेशन प्रोसेस करते आणि ते शेड्यूलमध्ये देते. म्हणजे कधी कधी शेतकऱ्यांना वाटेल की साहेब शेड्यूलमध्ये एखादं टॉनिक एक्स्ट्रा देत आहेत किंवा एखादं 2 NPK मधील अंतर वाढवत आहेत किंवा कॅल्शियम दिल्यानंतर वेगळाच डोस येत आहे. तर ते कारण आहे जे जमिनीचं जे फिक्सेशन होणार आहे ते चिलेशन करणं. चिलेशन करणं म्हणजे शेतकरी मित्रांनो कोणतं तरी EDT आणणं किंवा टाकणं किंवा सायट्रिक टाकणं, फॉस्फरिक टाकणं आणि ते जारमध्ये असं करून मार्केटला सध्या चालू आहे इथं 05234 टाकायचं आहे. मी डबल सांगतोय प्रत्येक व्हिडिओत. आणि याच्यामध्ये झिंक सल्फेट टाकलं की हे द्रावण फुटतं आणि याच्यामध्ये 2-3 थेंब कसे तर टाकल्यानंतर हे द्रावण क्लिअर होतं. हे चिलेशन नाही. चिलेशन करायचं असेल तर मायक्रो ऑर्गॅनिझम वाढवायचे आहेत. मायक्रो ऑर्गॅनिझम वाढलं तर त्यांच्या शरीरातून सिक्रेशन होणारे ऍसिड हे चिलेशन करतात आणि त्या पद्धतीनेच भुजबळ टेक्नॉलॉजी काम करते. सगळ्यात जास्त भुजबळ टेक्नॉलॉजी काम करत असेल तर फिक्सेशनवरती. म्हणून फिक्सेशन टाळण्यासाठी हा बेसर डोस घ्यायचा आहे. याच्या पुढे आता बेडचं प्रिपरेशन कसं करायचं मी तुम्हाला सांगतोय, हे क्लिअर करतोय. ज्या शेतकऱ्यांना स्क्रीनशॉट पाहिजे त्यांनी स्क्रीनशॉट करायचा आहे. याच पद्धतीने बेसर डोस टाकायचा आहे. यामध्ये बऱ्याच शेतकऱ्यांचा प्रश्न असेल, सर आम्ही निंबोळी घालू का? तर निंबोळीचा आपला सुद्धा कारखाना होता, हे मला सांगायला नको होतं पण मी सांगतोय. निंबोळीमध्ये काजूची टलपारे, चिंचेची टलपारे, माती मिक्स असल्यामुळे मी निंबोळी टाळतोय. म्हणजे आपला सुद्धा कारखाना होता निंबोळीचं पेंट करणं. याच्यामुळे बऱ्याच जणांच्या भावना दुखावणार आहेत ज्यांचे फॅक्टरी आहे त्यांच्यामुळे. पण चांगलं देण्याचा प्रयत्न करा. चांगल्या शेतकऱ्याकडून किंमत घेतली तरी काय हरकत नाही. याच्यामुळे निंबोळी नाही घालायचं. याच्यामध्ये काही जणांचं असं म्हणणं असेल, साहेब झायमचं बकेट, ह्युमिकचं बकेट घालू शकता का? तुमच्या हिशोबाने घालू शकता, तुमच्या दुकानदाराच्या हिशोबाने घालू शकता. कारण हा बेसर डोस देताना दुकानदारांना परवडणार नाही. याच्याबरोबर लिंकिंग येईल. तुम्ही दुकानदाराचं रिलेशन ठेवून सुद्धा तो बेसर डोस त्याच्यामध्ये वाढवू शकता. फक्त मायक्रोन्यूट्रन वाढवायला ह्युमिक, झायमचं बकेट अमकं तमकं घातलं तरी चालेल. ते भूसुधारक म्हणून घातलं तरी चालेल किंवा त्याला लिंकिंग आलंय म्हणून सुद्धा घातलं तरी चालेल. कारण हा डोस तुम्हाला सिंगल एवढा कोणच देणार नाही दुकानदार. त्याच्याबरोबर येणार लिंकिंग दुकानदारांनी तर कुठं हे करायचं आहे, म्हणजे कुणाला द्यायचं आहे. त्याच्यामुळे ते तुमचं रिलेशन आहे, दुकानदाराचं रिलेशन तुमचे तुम्ही ठेवायचं. घाला न घाला तो प्रश्न तुमचा आहे. याच्यानंतर बेड कसं सोडायचं मी तुम्हाला सांगतो. बघा, कच्चा बेड पहिल्यांदा सोडून घ्यायचा आहे, बरोबर. या पद्धतीने असा बेड आपण कच्चा सोडून घ्यायचा आहे. याला बरेच शेतकरी याच्यामध्ये वगळ असं म्हटलं जातं, काही जण गव्हाणी असं म्हणतात. याच्यामध्ये मी सांगितलेलं शेणखत, मग सांगितलेलं मागच्या पेजवरती जाऊन बघायचं आहे तुम्ही. शेणखत ह्याच्यामध्ये घालायचं आणि याच्यावरती मागच्या पेजला मी सांगितलेलं की बेसर डोस तो याच्यावरती घालायचा आहे. म्हणजे शेणखत त्याच्यावरती बेसर डोस आणि परत तो लहान ट्रॅक्टरनी किंवा मोठ्या ट्रॅक्टरनी बेसर डोस आणि शेणखत रोटरून घ्यायचा आहे. म्हणजे मिक्स करून घ्यायचा आहे. बेडमध्ये पूर्ण मिक्स करून घ्यायचा हा बेसर डोस. बघा, शेणखत ह्याच्यावरती कच्च्या बेडवरती घालायचा आहे, बेसर डोस घालायचा आहे, लहान ट्रॅक्टरने रोटरायचा आहे आणि पुन्हा उंची बेड, जेवढा जास्तीत जास्त उंची बेड सोडता येईल. ऊसाचं बेड सोडणारं यंत्र आहे त्यांनी सोडलं तर चालेल. उंची जास्तीत जास्त बेड सोडायचा आहे. आयत्या होलाचं मल्चिंग घ्यायचं आहे किंवा तुम्ही स्वतः होलं पाडू शकता डागणीने. 1.5 फुटांनी होलं पाडून तुम्ही लागवड करायची आहे. याच्यामध्ये होल, आता आयत्या होलाचं मल्चिंग आलंय तर 1.25 इंचीच येणार आहे. तुम्ही काय करायचं, इथं उन्हाळ्यामध्ये 15 जूनच्या आत लागवड असेल तर हे होल 3 इंच करून घ्यायचं आहे. हे कशासाठी, तर मल्चिंगची हीट आहे ती रोपांना लागू नये म्हणून. आणि याच्या बरोबर सेंटरला रोप लावून घ्यायचं आहे. लेबरला सांगताना बरोबर सेंटरला दुपारच्या पुढे लागवड करायची आहे. 3 इंची होल घालून आणि कप सुद्धा घालायचा आहे. बघा, हे केल्यामुळे काय होईल, जी रोप आपण इथे लावलेला ह्या रोपाला जी मल्चिंगची हीट आहे ती लागणार नाही, शॉक बसणार नाही, झायलमन फ्लोएम आपला डॅमेज होणार नाही आणि त्यामुळे आपटेकचं आपलं थांबणार नाही. याची काळजी घ्यायची आहे. बरोबर सेंटरला रोप लावायचा. रोप लावताना या 2 बोटामध्ये असं दाबून बोट अजिबात 2 बोटांनी दाबून अजिबात रोप लावू द्यायचं नाही, नाहीतर हे चॉकअप होण्याची शक्यता राहते आणि व्हायरसवरती जाण्याची शक्यता राहते. मुळ्या सुद्धा जास्त दाबायच्या नाहीत. रोप खोलवर पुरायचा आहे पण मुळ्या प्रेस करायच्या नाहीत. आणि या ठिकाणी आपल्याला असं रोप सेंटरला लावून घ्यायचं आहे. 3 इंच होल. त्यानंतर आपण पेपरचा ग्लास सुद्धा घालायला सांगितला. मल्चिंग मुजवताना हे खटक्या पद्धतीने म्हणजे इथे मुजवल्यानंतर इथला मधला गॅप 5 फुटाचा सोडून द्यायचा आहे किंवा इथून
7 फुटाचा गॅप सोडून द्यायचा आहे. 7 फुटाचा असेल किंवा 5 फुटाचा असेल, काही शेतकरी 10 फूट सुद्धा ठेवू शकतात. असं खटक्या पद्धतीने तुम्ही मल्चिंग मोजवायचं आणि काळजी सुद्धा घ्यायची आहे, वाऱ्याने उडून जाऊ नये. इथून व्हेंटिलेशन होणं गरजेचं आहे, मुळ्यांना ऑक्सिजन मिळणं गरजेचं आहे. जेवढा जास्त ऑक्सिजन आपल्या मुळ्याला मिळेल तेवढं जास्त आपल्याला उत्पादन मिळेल. त्याच्यामुळे या पद्धतीने मल्चिंग मोजवायचं आहे, पूर्ण मल्चिंग मोजवायचं नाही. काय शेतकऱ्यांचं म्हणणं असेल, मी ट्रॅक्टरने बेड सोडलं तरी चालेल का, पूर्ण मल्चिंग मोजवलं तर चालेल का, तर नक्कीच नाही. आणि ज्यांना शक्य नाही, लेबरचा प्रॉब्लेम आहे, त्यांनी पूर्ण मोजवा, पण नंतर पुन्हा डागणीने इथे होलं पाडून घ्या आणि मुळींना ऑक्सिजन जाऊ द्या. पण जेवढा बेड जास्त आपल्याला सोडता येईल तेवढं सोडायचं. आता काय शेतकऱ्यांचं म्हणणं आहे, हिथंच शेणखत तुम्ही घाला म्हणून सांगितलं, बेडवरती कच्च्या आणि बेसडोस. मी असं नाही का करू शकत साहेब की शेणखत मोकळ्या जमिनीवरती टाकू शकतो. नक्कीच टाकू शकताय, पण 2 बेडच्या मधील अंतर हे आहे, याच्यामुळे गवत वाढण्याची शक्यता जास्त राहते. त्याच्यामुळं शेणखत आपल्याला जास्तीत जास्त बेडवरतीच टाकायचं आहे. त्याचप्रमाणे शेणखत बेडमध्ये घातल्यामुळे 2 मातीच्या कणातील अंतर वाढेल, जे हा बेड पोकळ होईल, भुसभुशीत होईल, मायक्रो ऑर्गॅनिझम संख्या वाढेल. त्याच्यामुळे शेणखत आहे ते बेडमध्ये शक्यतो घाला. बेसल डोस आहे तो सुद्धा बेडमध्येच घालायचा आहे. काय शेतकऱ्यांचं म्हणणं असेल, मी शेणखत घालतो, कट्टा सुद्धा रोटरतो, पण मला बेसल डोस वरती का टाकू द्यायचा नाही, तुम्ही का रोटरा म्हणून सांगतो, याचं सुद्धा कारण आहे. शेतकरी मित्रांनो, वरच्या लेअरमध्ये जर तुम्ही बेसल डोस घातला तर इथं सोडियम आणि क्लोरीनचं प्रमाण इथं जास्त वाढणार आहे. सोडियम आणि क्लोरीनचं प्रमाण वाढलं तर EC आणि pH इथल्या जमिनीचा जास्त वाढणार आहे. आणि जर EC हा 2 पेक्षा जास्त गेला तर मुळींना शॉक बसणार आहे. pH हा न्यूट्रल 6 किंवा 7 7.5 पेक्षा जास्त झाला, 8 पर्यंत 9 झाला तर मुळींना शॉक बसणार आहे. शॉक बसल्यामुळे इथे रोपांची जाण्याची शक्यता राहील, मरीची संख्या वाढेल. त्याच्यामुळे इथला EC आणि pH वाढू द्यायचा नाही, हा न्यूट्रल ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे. यामुळे बेसल डोस बेडच्या वरती घालायचा नाही. याचप्रमाणे हा शॉक बसला म्हटला जातो, तो EC मुळे शॉक बसला जातो. जर 2 पेक्षा जास्त EC असेल तर रिव्हर्स सिस्टीम, मी मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलेलं आहे, तुम्ही जाऊन बघितलं. रिव्हर्स सिस्टीम म्हणजे मुळीतील पाणीच बाहेर शोषून घेतलं जातं. रिव्हर्स 2 पेक्षा जास्त जसा EC होईल तसा मुळीतील पाणी सुद्धा बाहेर काढून घेतलं जातं. या पद्धतीने तुम्हाला ह्याच्यावरती टेक्निकल मी बोलणार आहे, इथून पुढे बोलणार आहे. शेतकरी मित्रांनो, याच्यामध्ये अजून काही समस्या असेल, मला वाटत नाही समस्या काय असेल. आता पुढे सांगणारीच कोण नाही, मी बनवतानाच कॅमेरामध्ये बनवून व्हिडिओ बनवत. पण काय समस्या असेल, काय शंका असतील तर नक्की तुम्ही कमेंटमध्ये नक्कीच सांगायचं आहे. आणि व्हिडिओ कसा वाटला हे पण सांगायचं आहे, शेअर सुद्धा करायचा. मी कधीच बोललो नाही कधीच कुणाला शेअर करायचा आहे किंवा कसा वाटला हे सुद्धा कधीच बोललो नाही. पण त्याच्यामुळे एनर्जी येईल आणि पुढचा व्हिडिओ कोणता बनवायचा आहे किंवा कोणत्या विषयावरती बनवायचा आहे आणि त्याच्यामध्ये डिटेल टेक्निक कसं तुम्ही मला जास्तीत जास्त विचारायचं हे सुद्धा कळायचं आहे. आणि हा व्हिडिओ कसा वाटला हे कळायचं आहे. ज्या शेतकऱ्यांना येणं शक्य नाही त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे. याच्यानंतर लागवड केल्यानंतर आळवणी कशा पद्धतीने करायचं आहे किंवा स्प्रे कोणत्या पद्धतीने घ्यायचा आहे हे सुद्धा मी पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की सांगेन, कारण हा व्हिडिओ मोठा होतो, एकाच व्हिडिओमध्ये शक्य नाही. शेतकरी मित्रांनो, मी सांगितलेला हा व्हिडिओ कसा नक्की वाटला कळवायचा आहे. शेतकरी मित्रांनो, या बारीक बारीक गोष्टीचा बजबकर टेक्नॉलॉजी विचार करते, म्हणून प्रत्येक पिकाचं उत्पादन हे डबल करत आहे. टोमॅटोचं तुम्ही बघू शकता, एकरी 3000 4000 प्लस कॅरेट. शिमला मिरचीचं उत्पादन उसाला निघत नाही तेवढं 100 टनाच्या वरती. डाळिंबाचं तसं आहे. प्रत्येक पिकाचं, कलिंगड खरबूज तर सोडून द्या, आपल्या एवढं उत्पादनच कोण काढू शकत नाही. म्हणजे मी गर्वाने नाही सांगत, म्हणजे याच्यावरती रिसर्च केलेला आहे, एवढं उत्पादन काढलेलं आहे. आणि बजबकर टेक्नॉलॉजी फक्त पुरती राहणार नाही, तर बजबकर टेक्नॉलॉजी अनेक दुकानदारांना या बाबतीत कन्सल्टन्सी करून शेतकऱ्याच्या बांधावरती पर्यंत पोहोचवलेला. अनेक कन्सल्टंट आहेत ज्यांची इच्छा होती, त्यांना सुद्धा बजबकर टेक्नॉलॉजी शिकवत आहे. जास्तीत जास्त कन्सल्टंट असू द्या किंवा दुकानदार असू द्या, शेतकऱ्याच्या बांधावरती कसे जातील आणि शेतकऱ्यांचा प्रॉब्लेम बांधावरती जाऊन किंवा ऑनलाईन असू द्या कसा सॉल्व्ह करतील, हे नॉलेज बजबकर टेक्नॉलॉजी कन्सल्टंट आणि दुकानदारांना देत आहे. त्याचप्रमाणे हे नॉलेज शेतकऱ्यांपर्यंत सुद्धा पोहोचवायचं आहे. हे बेसिक आहे, पण इथून पुढे टेक्निकल व्हिडिओ सुद्धा तुम्हाला बघायला मिळणार आहेत. तर नक्कीच तुम्ही असे टेक्निकल व्हिडिओ असताना सोडू नका. किंवा एखादा कॉन्फरन्स घ्यायचा असेल तर नक्की तुम्ही सांगायचा, एखादा कॉन्फरन्स घ्या आणि त्याच्यामध्ये विषय सुद्धा सगळ्यांचे कॉमन असावेत. त्याच्यामध्ये मी तास 2 तास 3 तास 4 तासाचं लेक्चर देईन. तसं तुम्हाला गरज वाटत असेल तर नक्की कळवायचं. आणि हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगायचा आहे, शेअर सुद्धा करायचा आहे. धन्यवाद.